काका अरे गुड मॉर्निंग मनवा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. चहाचीच वाट बघत होतो. वाह, मस्त झालाय चहा. काका एक विचारू, बोल की. पुढे काय ठरलं? कशाबद्दल? तुम्ही पालिकेतल्या अधिकाऱ्यांशी बोलणार होता ना? बोलेन बोलेन, काळजी करू नकोस, नक्की बोलेन. आजच जातो आणि श्रीनिवासन साहेबांशी बोलतो. माझे जुने मित्र आहेत ना, ऐकतील माझं नक्की, खात्री आहे मला. तुझी शाळा तिथेच भरणार जिथे पूर्वी भरत होती. तू निर्धास्त राहा एकदम. थँक्यू काका, थँक्यू सो मच. मनवा, असे आभार वगैरे मानून आता अजून लाजवू नकोस मला. नाही तसं नाही, पण खरंच तुमच्याशी बोलल्यानंतर खूप बरं वाटतंय. मनावरचं ओझच कमी झालंय बघा. मी तुला कालच बोललो होतो टेन्शन घेऊ नकोस म्हणून. हो, पण सगळं एवढं अचानक झालं ना, मला टेन्शन आलं. ठीक आहे, पण आता फार विचार करत बसू नकोस. हो. काका, मी असं करते, मी 10 मिनिटात तयार होऊन खाली येते, मग आपण दोघं एकत्रच जाऊया. कशाला? मी तुमच्या बरोबर आले असते तर मी माझी बाजू त्यांना नीट समजावून सांगितली असती ना. अगं नको नको, मी व्यवस्थित समजावून सांगेन त्यांना, तू काळजी करू नकोस. हो, पण तरी. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो काका. झालं तर मग मी बोलेन ना त्यांच्याशी. आहे ते अधिकारी तुझ्या समोर कितपत मोकळेपणाने बोलतील माहित नाही ग. माझे मित्र आहेत ना, मी बोलतो त्यांच्याशी. डोंट वरी, होईल तुझं काम. घे, चल मी जातो. मनवा, तुझं काम झाल्यावर तुझ्या हातची एखादी स्पेशल डिश पाहिजे मला खायला. म्हणजे काय, नक्की बनवेल. चल येतो मी. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कॉफी झाला आवरून? तुमचा रुमाल आणि पाकिट इथे होतं, घेतलं? हो. घ्या कॉफी. काय झालं, कॉफी चांगली नाही झाली का? नाही, तसं काय नाही. असं का बघताय? कालपेक्षा थोडं रिलॅक्स वाटतंय तुम्ही. हा, तर शाळेचं टेन्शन थोडं कमी झालं ना, म्हणून असं वाटतं आता शाळा लवकरच पुन्हा सुरू होईल. कसं काय? काका भेटले होते खाली, सो ते आता पालिकेत गेलेत अधिकाऱ्यांना भेटायला. ते मला म्हणाले, टेन्शन नको घेऊ, तुझं काम लवकरच होईल. तुम्हाला म्हणाले होते ना, काका नक्की मदत करतील. आणि मला खरंच वाटतंय काकांमुळे लवकरच शाळा पण सुरू होईल. स्वतः कधी ते त्यांचा कॉल येतो असं झालंय काम झाल्याचं सांगायला. सखीचा कॉल आहे, मी आया खाली. हा सखी. अगं हो, काका गेलेत आता पालिकेत. हो, त्यांची ओळख आहे. काकाची खरंच ओळख आहे की तो खोटं बोलतोय? काका नक्कीच काहीतरी गडबड करतोय. भोसले एक काम आहे. चहा. वाह. अहो, त्या नाईकबाई आहेत ना, त्या भेटल्या होत्या मला. कारण बरेच दिवस दिसल्या नाहीत मला त्या. हो, त्या गावी गेल्या होत्या. खूप खुश आहेत. हं. त्या मला सांगत होत्या की त्यांच्या मुलीचा संसार अगदी मस्त चाललाय. त्यांचा जावई आठवतोय ना, चांगला. तो छान मार्गी लागलाय आता. वा वा वा. खर तर आपल्या मनूची खूप आठवण काढत होत्या त्या. काकू, येऊ का? सखी, विचारतेस काय? ये बस. काय सखी बेटा, कशी आहेस? मी मस्त. आणि काय ग, तुला आज आठवण आली आमची? काकू, हो, आठवण तर रोजच येते, पण शाळा असली ना की खरंच वेळ नाही मिळत. मग आज शाळा नाहीये का? नाही, आज सुट्टी आहे. आज कसली सुट्टी आहे?
आज ना रविवार आहे ना बँक हॉलिडे आहे. अहो मुलांच्या परीक्षा चालू असतील ना म्हणून. हम्म. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये? कशाबद्दल? काका, मला वाटलं मनवाने तुम्हाला सगळं काही सांगितलं असेल. नाही, तिने काहीच नाही सांगितलं. तू सांग काय झालं? का ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काल पालिकेची नोटीस आली आहे. कशासाठी? काका, त्या नोटीस मध्ये असं लिहिलंय की आम्हाला आता तिथे शाळा नाही भरवता येणार. काय? हो ना काका, म्हणजे इतकी वर्ष आम्ही तिथे शाळा भरवतोय तर कधीच कुणाला काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता अचानक ही नोटीस आली आहे, त्यामुळे खरंच काही कळत नाहीये. आता काय करायचं आपण? सखी, नक्की ती नोटीस पालिकेकडनं आली होती? हो काका, आम्ही स्वतः त्या अधिकाऱ्यांशी बोललो सुद्धा. मनवाने तर त्यांच्यासोबत वाद सुद्धा घातले, पण त्यांचं म्हणणं आहे की आता इथे शाळा नाही भरवता येणार. बेकायदेशीर असं काही करत नाहीये तुम्ही. हो ना काका, पण तरी ते ऐकत नव्हते. पण मनवाचे प्रयत्न सुरूच आहेत अजून. नाही, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही एवढं चांगलं काम करताय, मग कुणाला काय प्रॉब्लेम आहे? बरं का हो, मनूने आपल्याला याबद्दल काहीच नाही सांगितलं. मी मनुष्य बोलतो. हॅलो, मनू, एवढं सगळं झालं आणि मला तू काहीच कळवलं नाहीस. कशाबद्दल बोलताय तुम्ही? शाळेबद्दल का नाही सांगितलंस मला? आता सखी आली, तिने मला सगळं सांगितलं. ऍक्च्युली बाबा, सगळं एवढं अचानक झालं ना, मलाच काही सुचत नव्हतं. मनू, तू काळजी करू नको, मी करतो काहीतरी प्रयत्न. या सगळ्यात त्या मुलांचं भवितव्य अंधारात जायला नको. बाबा, मला सुद्धा तेच नकोय, पण तुम्ही काळजी नका करू. मी बोलले त्या अधिकाऱ्यांशी. पण सखी सांगत होती ते अधिकारी ऐकायलाच तयार नाहीये. हो, पण काका आहेत ना, त्यांची ओळख आहे पालिकेत, आणि ते आता पालिकेतच गेले. सो मला असं वाटतंय की काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. ठीक आहे, मला कळ. वाटलं तर मी बोलीन त्या अधिकाऱ्यांची. अहो नाही, त्याची गरज नाही लागणार. काका गेलेत ना पालिकेत, सो मला वाटतंय प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तरी काही वाटलं तर मी नक्की कॉल करेन. ठीक आहे, काय वाटलं तर कळव मला. मी वाट बघतो. हो. ठेवू? बाय. सॉरी साहेब, थोडा यायला उशीर झाला. काम झालं? होय सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या काकांवर, मोहन रावांवर नजर ठेवली. मग साहेब, तुमच्या काकांची आणि श्रीनिवासन साहेबांची चांगली ओळख आहे. ओळखच नाही साहेब, घट्ट मैत्री आहे. काकाला मी खूप चांगलं ओळखतो. तो एवढा इझिली कोणाला मदत करायला जाणार नाही. या सगळ्याच्या मागे त्याचं नक्कीच काहीतरी इंटेन्शन असणार आहे. ते शोधायला पाहिजे. काका, आलात तुम्ही? थांबा, मी पाणी आणते. काका, पाणी घ्या. काका, झालं काम? काय म्हणाले अधिकारी? काका, सांगा ना, काय झालं? तुम्हाला भेटले ना ते साहेब? हो, भेटले ना मला. छान गप्पा वगैरे मारले आम्ही, चहा पाणी पण झालं. मग शाळेबद्दल काय म्हणाले ते? शाळेबद्दल बोललो मी त्यांच्याशी. तुझी बाजू बरोबर पटवून सांगितली त्यांना मी. त्यांना म्हटलं की नोटीस मागे घेतली नाही तर मुलांचं भवितव्य अंधारात जाईल वगैरे सगळं सांगितलं त्यांना. पण काय? काका, सांगा ना, काय काय म्हणत होता तुम्ही? काय म्हणाले ते? मनवात,
तुला कसं सांगू तेच कळत नाहीये मला. काका प्लीज सांगा ना काय झालंय. मनवा, नोटीस मागे घेण्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये मागितले. म्हणजे मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही ग. पण 20 लाख रुपये मी कुठून आणू एवढे पैसे. मलाही कळत नाहीये ग मनवा हे कसं करायचं. पण नोटीस मागे घ्यायची असेल, शाळा बंद पडू द्यायची नसेल तर 20 लाख रुपये तर द्यावेच लागतील ना. पण काका कसं शक्य आहे. मला कळतंय की हे कठीण आहे, पण तुझ्यासाठी अशक्य नाहीये. म्हणजे मला समजलं नाही. अगं म्हणजे मला म्हणायचंय, तू बघ ना थोडे प्रयत्न करून. नाही काका हे शक्यच नाहीये. अगं शक्य नाही कसं म्हणतेस मनवा. तू राजवीरला सांगितलं तो लगेच. म्हणजे मला देखील खूप वाईट वाटतंय मनवा. पण काय आहे की मुलांचं भवितव्य जर सुरक्षित करायचं असेल तर 20 लाख रुपये तर द्यावेच लागतील ना. पण एका गोष्टीची मात्र तुला खूप काळजी घ्यावी लागेल मनवा. कोणत्या. म्हणजे राजवीरचा स्वभाव तुला चांगलाच माहितीये. 20 लाख रुपये मागितलेत हे राजवीरला कळता कामा नये. कारण तुला माहितीये ना तो कसाही रिॲक्ट होऊ शकतो. परवा तर नंदाच्या बाबतीत जे काही वागलाय त्यावरनं मी तर धडा घेतला बाबा. तो काही करू शकेल, त्याचा काही नेम नाही. उद्या तू त्याला काही सांगितलंस आणि रागाच्या भरात जाऊन नंतर आपल्याला कळेल की तिथे अधिकाऱ्याला मारत बसला. आणि राजवीर जर असं काही रागाच्या भरात करून बसला तर तुझ्या अडचणी वाढतील. म्हणून मी तुला म्हटलं की राजवीरला काही कळू देऊ नकोस. तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते. तुझं काही ठरलं की सांग मला, बघू काय करायचं. तुम्ही इथे शाळा भरू शकत नाही. पुढच्या 3 दिवसात शाळा बंद करायची. ताई, आता आपली शाळा बंद होणार का? ताई, मग आम्ही शिकायचं कुठे? ताई सांग ना ताई, म्हणजे आम्ही आता इथे पण शिकू शकणार नाही. शाळा वाचवायची असेल तर काका म्हणतात तसं 20 लाखाची लाच द्यावी लागेल. पण लाच देणं चुकीचं आहे. का द्यायची लाच. मी काहीच बेकायदेशीर करत नाहीये. काहीतरी करायला हवं. या सगळ्यात निर्णय घ्यायला उशीर झाला तर मुलांचं वर्ष वाया जाऊ शकतं. आता काही करून या सगळ्यावर लवकरात लवकर तोडगा काढायला हवा. आई देवा, काय वेडबीड लागले काय. एवढं काय झालं हसायला. आनंद झालाय रंजू, आनंद झालाय. मला पण घ्या ना तुमच्या आनंदात सामील करून. काय झालं. अगं सांगण्यासारखं काही नाहीये, पण मी जे काही केलंय ना त्याचे परिणाम लवकर दिसतील बघ तुला. म्हणजे तुम्ही त्या मनवाच्या शाळेचं काम पूर्ण केलं. काय वेड्यार का काही काय बोलतेय रंजू. मी तुला म्हंटल होतं ना मी मदत करणार नाहीये, पण मदत केल्याचा आव मात्र नक्की आणणार. आणि तुला सांगतो माझा नेम अचूक लागलाय. म्हणजे काय केलं तुम्ही नेमकं सांगा ना आत्ताच्या आत्ता. नाही आता काही नाही सांगू शकत. हा एवढं नक्कीच सांगू शकतो की जे काही झालंय ना त्यात आपला फायदाच फायदा आहे. आता काय करताय सांगा ना काय झालं. नाही म्हटलं ना आता काही नाही सांगणार, नंतर कळेल तुला सावकाश. बाई काय हो तुम्ही नेहमी कोड्यात बोलता, सांगतच नाही काय झालं ते. म्हटलं ना तुला आता काही विचारू नकोस मला. जाऊ दे, मी बोलतच नाही तुला. हे वेळा हे तुझं रागावणं स्वाभाविक आहे, पण विश्वास ठेव माझ्यावर. जे काही झालंय ना ते आपल्या खूप फायद्याचं आहे. आपल्या नंदावर त्या राजवीरने हात उगारला ना त्याचा बदला घेण्याचा हा एकच मार्ग होता. आणि ह्या मार्गात आपल्याला खूप पैसा मिळणार आहे.
पैसा मिळणार आहे खूप. खरंच तुझी शपथ. मस्त वा. तरररा, तरररा, तरररा. तरररा, तरररा, तरररा. ना 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 ना. हा असं का बघतोय माझ्याकडे? मनवानी याला फोन करून सगळं खरं सांगितलं की काय? काय झालं राजवीर? भेटला श्रीनिवासन साहेबांना? हो हो भेटलो ना. मग 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 मी बोललो त्यांना, घरचंच काम आहे, मनवा सूनच आहे माझी, तर तर म्हणाले काम थोडं गुंतागुंतीचं आहे पण होऊन जाईल म्हणाले. श्रीनिवासन साहेब तसे चांगले माणूस आहेत, माझे चांगले मित्र आहेत, होऊन जाईल म्हणाले. एवढंच झालं? हो एवढंच. ठीक आहे. मनवा तू काही सांगितलं नाहीस ना त्याला? नाही, पण काका मी फार काळ नाही लपू शकत ही गोष्ट. मनवा असं करू नकोस तू. तुला शाळा सुरू ठेवायची आहे ना, मग मी तुला आधीच सांगितलं होतं, शाळा चालू ठेवायची असेल तर त्यांच्या कलाकलाने घ्यावं लागेल. एक छोटी चूक आपल्याला खूप महागात पडू शकते, लक्षात ठेव. बाकी काही नाही ग, त्या मुलांच्या भविष्याची चिंता वाटते म्हणून म्हणतोय शांत राहा. राजवीरने डोक्यात राग घालून काही केलं तर आपल्या सर्वांनाच महागात पडेल ते. आणि ते ऑफिसर काही साधे नाही आहेत, खूप मोठे साहेब आहेत. आपल्याला जरा सांभाळून राहायला हवं त्यांच्यापासून. बाकी बघ, बाकी ठरव काय ते तू. राजवीर, हं? कॉफी. थँक्यू. कसा गेला आजचा दिवस? माझं झालं. तुमचा कसं गेला? दुपारी कॉल केला होता मी, आपलं बोलणं नाही झालं नीट. काय झालं? अजूनही अपसेट आहात तुम्ही? नका एवढा विचार करू, होईल सगळं नीट. काय म्हणाला काका? काही नाही, 2-3 दिवसात काहीतरी करतो म्हणाला. एवढंच बोलणं झालं? बाकी काही बोलला नाही? आणखी काही नाही बोलला का? नाही. माझा ऐका, काकावर विश्वास ठेवू नका. मला गॅरंटी त्याच्याकडून काहीच होणार नाही. मग तुम्ही काहीतरी करा ना राजवीर. बघू ना, म्हणजे पालिकेचं काम नाही झालं तर आपण एखादी दुसरी जागा बघूया. असं होऊ शकतं, म्हणजे दुसरी जागा मिळू शकते. म्हणजे आपण ट्राय करू. मिळेल की नाही असं फर्मली नाही सांगता येणार आता.
मनवा, तुम्ही असं सारखं सारखं मूड ऑफ करून घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, मला तुमच्या चेहऱ्यावर स्माईल हवं असतं. हे स्माईल असंच राहायला हवं, कळलं? असं नका बघू, मला लाज वाटते. अजवीर, दार उघडत कोणीतरी येईल. येऊ ना. मला माईना औषधं द्यायची आहेत, मी आलेच. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्यामध्ये दुसरी कुठली गोष्ट किंवा कोणी आलेलं मला आवडत नाही. हं? मी 5 मिनिटात आले.